चला आज आपण फिश करी बनवूया। तिथे हा रोहू मासा आहे, नदीचा मासा आहे। तो स्वच्छ धुवून साफ केलेला आहे, पाणी निथळलं आहे। त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि हळद टाकलेलं आहे आणि अर्धा लिंबूचा रस टाकला आहे। थोड्या वेळ आपण हे मॅरिनेट करायला ठेवायचं आहे, जवळपास 10-12 मिनटं। आपण इथे भाजीला फोडणी देऊयात। आता इथे मसाला मी आधीच तयार करून घेतला आहे, म्हणजे वाटण आहे ना माझ्याकडे ऑलरेडी होतं थोडंसं उरलेलं। तर इथे कढई गरम केली, तेल गरम केले, त्यामध्ये हळद, तिखट आणि फिश करी मसाला, थोडासा कांदा लसूण मसाला टाकला, थोडंसं फ्राय करून घेतला। त्यामध्ये थोडीशी कढीपत्त्याची पानं टाकली आणि हे वाटण आहे ना, कांदा, खोबरं आणि टोमॅटो याचं बारीक वाटण करून घेतले। त्यामध्ये हिरवी थोडीशी कोथिंबीरची देठंसुद्धा टाकली, जिरं टाकलेलं। हे वाटण मी थोडंसं परतवून घेते आता। छान असं तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आणि त्यामध्ये ना गरम पाणी टाकायचं। आता आपल्याला रस्सा किती हवा आहे ना त्यानुसार, कारण की फिश टाकल्यानंतरसुद्धा पाणी सुटतं आमटीला, त्यानुसार तुम्ही इथे पातळपणा किंवा दाटसरपणा याचं ॲडजस्ट करा पाणी। गरम पाणी टाकल्यानंतर थोडं उकळून घ्यायचं बरं का, 5 ते 7 मिनटं छान रस्सा उकळून घ्यायचा। जर लगेचच तुम्ही रश्श्यामध्ये आपण हे माशाचे पीस टाकले तर परत पाणी सुटतं आणि मग ती थोडी भाजी पाणचट लागते। म्हणून छान मसाला पहिले पाणी टाकून उकळून घ्यायची, करी छान उकळून घ्यायची। त्यानंतर मग हे मॅरिनेट केलेले फिश टाकायचे। जवळपास 5 ते 7 मिनटामध्ये हे फिश लगेच शिजून येतात, कारण की फिश शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नसतो। तर 5 ते 7 मिनटातच फिश शिजून येतो। तर छान अशी आमटी म्हणजेच फिशची करी तयार होते। त्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि आपण मॅरिनेशन करताना मीठ टाकलं होतं, तर आता आपण पाणी किती, रस्सा किती केलेला आहे ना त्याच्यानुसार थोडंसं मीठ चवीला टाकून घ्यायचं। छान असं आपण छान फिश करी तयार झालेली गरमागरम भाकरीबरोबर खाऊ शकतो आपण। आणि सोबतच मी फिश फ्राय केलेलं आहे, त्याचासुद्धा व्हिडिओ मी नुकताच अपलोड केलेला आहे। तर आपल्या मोहिनी फूड ब्लॉग्स या चॅनलला तुम्ही भेट देऊन नक्की तिथंही फिश करी आणि फिश फ्रायची रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। इंस्टाग्रामवरती आणि फेसबुकवरती फॉलो करा। थँक्यू।